तमेव विधित्वा मृत्युमेति नान्यपंथो विद्यते अयनाय। ओम शांती शांती शांती। सर्वांनाच नमस्कार. मी एक घटना वाचत होतो की इस्रायलची जी हिब्रू संस्कृती आहे त्या हिब्रू धर्माचा जो ग्रंथ आहे थोरा म्हणून, त्या ग्रंथाचा शिकवण तिथल्या प्रत्येक युवकांना देण्याची व्यवस्था आहे. कित्येक वर्षापासून त्या देशातील प्रत्येक व्यक्तीला त्या धर्माचा, अध्यात्माचा शिकवण कंपल्सरी आहे. म्हणून त्या धर्मगुरूंना राब्बी म्हणतात. राब्बी एके दिवशी युवकांना एक पाठ घेत होते, धडा घेत होते आणि त्या थोरामध्ये वाचता वाचता एक विषय आला. तोही एका वाक्याचाच होता, पण फार महत्त्वपूर्ण होता. असा लिहिला होता त्यात, मनुष्य म्हणजे एक पूर्णत्वयुक्त, पूर्णता प्राप्त केलेले प्राणी आहे. आणि माणूस तेव्हा पूर्णत्वाला प्राप्त होतो जेव्हा त्यांच्या जीवनातील संकट काळात सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर हास्य असतो, हसन्मुखता असते त्याची चेहरा. त्याला पूर्ण मनुष्य म्हणावं असं वाक्य होतं. राब्बी हे वाचून त्यांना सांगत होते तरुण मुलांना, मनुष्य त्याला म्हणतात जो पूर्णत्वाला प्राप्त झालेले आहे. पूर्णत्वाला माणूस तेव्हा प्राप्त होतो जेव्हा आपल्या जीवनात अनेक कितीही संकटे जरी आली तरी सुद्धा त्या संकट काळात सुद्धा ज्यांचा चेहऱ्यावर हसन्मुखता असते त्यालाच मनुष्य म्हणावं असं थोरामध्ये उल्लेखित होतं. आणि त्याचा विस्तार करून राब्बी सांगत होते. पण तरुण मुलांना आकलन होण्यास थोडासा कठीण व्हायला लागला. मुलं आपापसात कुजबूज सुरू केली. राब्बींचं लक्ष गेला की काय प्रश्न आहे का तुमचं. तेव्हा तरुण मुलं एका सुरात म्हणाले, महाराज आपण जे सांगताय, थोरामधलं जे वचन आम्हाला जे बोललात आत्ता, हे ऐकायला बरं वाटलं आम्हाला, पण अनुकरणीय वाटत नाही. याचं अनुकरण करणं एवढं सोपं आहे असं वाटत नाही. याला आचरणात आणणं सोपं आहे असं आम्हाला वाटत नाही. आणि जे आचरणात आणणं शक्य नाही आहे ते ऐकून प्रयोजन काय. म्हणून आम्हाला थोडासा समजावून सांगाय याचा अर्थ काय. मनुष्य ज्याला म्हणतात त्याला म्हणतात जो पूर्णत्वाला प्राप्त झालेले आहे. पूर्णत्व प्राप्त झालेले माणसाची लक्षण असं असते की जो अत्यंत मुसीबत, संकटांच्या काळात सुद्धा हसनमुखी असतो. असं शक्य आहे? कसं शक्य आहे? माणसांवर एकावर एक संकट येऊन आदळत असताना तो हसत राहील असं कधी शक्य आहे का जीवनात म्हणाले. आम्ही तरी नेहमी पाहतो
की थोडंसं छोटासा जरी संकट आला आपल्या जीवनात, आपल्या जीवनातलं सारच निघून जातं आणि डोंगरा एवढा सुखाचा परमार्जन किंवा परिवर्तन एवढ्याशा दुःखाने दुःखात करून टाकतं. दूध जरी हंडीवर असली, थोडीशी विरजण दुःखाचा त्यात पडला तर सगळे दूध नासून जातं, सगळी दही बनून जातं. तसं सुख जरी हंडीवर जरी असले आणि त्यात दुःखाचा चमचावर जरी विरजण पडला तर सगळे सुख दुःखात परिवर्तित होऊन जाते. आणि अशा दुःखामध्ये आणि हसनमुखी असणं, हसत राहणं हे कसं शक्य आहे म्हणाले. राब्बीना म्हणाले की आम्हाला थोडासा समजावून सांगा, हे अजून आम्हाला गळी उतरत नाही. राब्बीने आपली चष्मा काढून खाली ठेवले, म्हणाले मुलांनो तुम्ही विचारलात हे बरं केलं, थांबा म्हणाले. हे वाक्य मलाच अजून उमगलं नाही, मलाच अजून उमजलं नाहीये, मी विचार करतो, थांबा म्हणाले. थोडं वेळ थांबले, त्याच्यावर विचार केले. मुलं आपापसात काहीतरी बोलत होते, तरुण मुलं. आणि राब्बी गंभीर होऊन म्हणाले, मुलांनो तुम्ही विचारलेले प्रश्न अत्यंत योग्य आहे आणि या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकत नाही. कारण माझ्या जीवनात ज्यावेळी मुसीबत संकट येतात त्यावेळी काय करावं हेच मला सुचत नाही. हसायचं तरी राहिलं बाजूला, हसनमुखता राहिली बाजूला, आणि त्यावेळी काय करावं हे माझं डोकंच चालत नाही. मग सर्वजण म्हणाले, हे बघा थोरामध्ये लिहिलेले म्हणजे अनुभवी धर्मगुरूंनी लिहिलेले, आपल्या धर्मसंस्थापकांनी लिहिलेले, आणि हे खोटं तरी असू शकत नाही. पण ह्याचं ज्ञान, याचा अनुभव आम्हाला कोणाकडनं ऐकायला मिळेल. राब्बी म्हणाले जरासं थांबा, मी सांगतो. आणि थोडं वेळ डोळे बंद करून पुन्हा डोळे उघडत म्हणाले, याच गावात असं अमुक ठिकाणी एक माणूस आहे, वयस्कर माणूस आहे, त्याच्याकडे जावा, निश्चितच या वाक्याचा मथितार्थ सर्व समजावून सांगेल. कारण त्या माणसांच्या जीवनात जे कष्ट नष्ट आले बहुतेक आपल्या देशात कोणाच्याही वाट्याला आले नसतील. इतकं सोसलेलं आहे तो माणूस, पण कधीही त्याच्या चेहऱ्यावर खिन्नता कोणालाही पाहायला मिळाली नाही आणि नेहमी हसतच असतो तो माणूस. त्यांच्याकडे जा, नक्की तुम्हाला उत्तर देईल. का बघा, जो लहान होता त्याच वेळी घरातली मंडळी त्याला टाकून दिली. याचा अर्थ त्यांची घरची जी होती ती सगळी निघून गेली, तो अनाथ झाला. बाल्यावस्थेत अनाथ असणारा हा मुलगा अनेको लोकांच्या दारी गेला, अनेको शब्द ऐकला आणि अनेको गोष्टी करण्याचा प्रयत्न केला आणि कशातही यश मिळत नव्हतं त्याला. अपयशच त्याच्या हाती लागत होता. आणि ह्या प्रयत्न करत असतानाच एके दिवशी त्याची दोन्ही पाय अपघातामध्ये निघून गेले. दोन्ही पाय काढावे लागले त्याचे. दोन्ही पाय काढल्यानंतर सुद्धा आणि आता उपजीविकेचे साधन उरलेले नसताना सुद्धा तो हसतच राहतोय. त्याला कधीही खिन्न असताना कोणी पाहिलेच नाही आपल्या देशात लोकांनी. जावा त्याच्याकडे जावा, तोच तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देईल. आणि हे सर्व तरुण त्या माणसाला शोधत शोधत गेले. आजूबाजूला विचारले, या नावाचा माणूस इथे राहतो का आणि खरोखर तो हसनमुखी आहे का? हा, प्रत्येक जण म्हणाले, हो तो तरी कधी रडलेले तरी आम्ही पाहिलो नाही. रडणं राहिलं बाजूला, पण त्याच्या चेहऱ्यावर कधी खिन्नता सुद्धा आम्ही पाहिलेले नाहीये. हा, हेच घर आहे त्याची. यांनी विचारलं, काय वयाचा माणूस आहे? वय 73 वर्षांचा आहे तो. असं एवढी वर्ष सोसणारा आणि हसत राहणारा,
तरुण म्हणाले, आमच्या जीवनात एक छोटासा काहीतरी नैराश्य आले तर आम्ही जीव देण्याची भाषा करतो. परीक्षेत पास झालेले असतो, 4 मार्क कमी पडले तर आत्महत्या करण्याचा विचार करतो. आणि एकमेकांशी काहीतरी विवाह करायचं म्हणत असतो, कोणतरी विरोध केले की आत्महत्या करायला बघतात. उद्योगधंदा करायला गेलेले असतात, त्यात काहीतरी थोडंसं काहीतरी कठीणाई आले तरी आपण संपलोच असं समजून माणसं जीवन संपवायला निघतात. दिवाळे काढले की चेहरा दाखवत नाही लोकांना. का 1 का 2 का, हा माणूस एवढ्या उठाठेवी केलेले, एवढा व्यवहार केले, पण हा माणूस कधीही मागे हटला नाही. आणि तरुण म्हणाले की आम्ही अशी असताना हा माणूस हसत असेल कसं. रहस्य आहे याच्याकडे. कारण गल्लीतली माणसं सगळेजण सांगतात याच्या बाबतीत, म्हणजे त्या अर्थी याच्याकडे काहीतरी आहे. गेले, दार ठोठावले. दार ठोठावल्यानंतर आतमध्ये दार उघडायलाही कोण नव्हते. व्हील चेअरवरनं आला आणि हळूच कडी काढला आणि दार उघडून सगळ्यांना आत बोलवलं. या या, कुठून आलात आपण, बसा, काय पाणी देऊ का तुम्हाला. आदरातिथ्य विचारलं आणि म्हणाला, काम जरासा संक्षिप्तात असाल तर सांगू शकता, नाहीतर थोडासा बसा आणि निवांतपणे सांगा. हसत हसतच म्हणाला. तरुण म्हणाले, नाही, आमची उत्कंठा खूपच शिगेला पोचलेली आहे. आम्हाला एका समस्येच्या उत्तरासाठी आलोय. आम्ही असा थोरा ऐकत होतो. रब्बी सांगत होते, माणूस त्याला म्हणतात, मनुष्य त्याला म्हणतात जो पूर्णत्वाला पोचलेले. आणि पूर्णत्वाला तोच माणूस पोचलेला आहे असं समजलं जातं की जो माणूस अत्यंत जीवनातल्या संकष्टाच्या काळात सुद्धा सतत हास्यमय राहतो, हसत राहतो. आणि आम्हाला कोणतरी सांगितलं, त्यांनी आमच्या रब्बीनी पण सांगितले. आम्ही या गावात, या गल्लीत सुद्धा विचारलं की तुम्हीच ती व्यक्ती आहात आणि आम्हाला सांगाल का की त्या थोरामधल्या वचनाचा तात्पर्य काय. आम्ही तरी आजपर्यंत बघितले की जीवनात थोडंसं जरी काही कमी जास्त झाले तरी माणसं एकमेकांना दूषण देतात, एकमेकांवर धावून जातात, क्रुद्ध तरी होतात, नैराश्य तरी निराश तरी होतात आणि रडतात तरी, आणि काय काय करतात हे सगळे आम्ही अनुभवलेले आहोत. आम्हाला सांगा की या वाक्याचा अर्थ काय, थोरामधलं या मनुष्य लक्षणाचा अर्थ काय. एक मुलगा विचारला. दुसरा मुलगा म्हणाला, होय जी, आमची इच्छा तीच आहे की त्याचा अर्थ तरी तुम्ही सांगणारच, त्यापेक्षा आम्हाला तुम्ही हे सांगा की तुमच्या जीवनातल्या एवढ्या संकष्टांच्या काळामध्ये सुद्धा तुम्ही कसे का हसत राहिलात, कसे का हसत राहिलात तुम्ही. तुमच्या जीवनातल्या त्या सगळ्या कठीण प्रसंग सांगा आणि तुमच्यावर हे सगळ्या मुसीबत, सगळ्या कठीण आणि संकष्ट कसे आले आणि त्या संकष्टांना तुम्ही हसत हसत कसे सामोरे गेलात हे आम्हाला समजावून सांगाल का. तो वृद्ध म्हणाला, तुम्ही चुकीच्या ठिकाणी आलात म्हणाला. तुम्हाला कोणतरी चुकीचे ॲड्रेस दिलेले आहे. या प्रश्नाचं उत्तर माझ्यासारख्यांकडनं मिळणं कठीण आहे तुम्हाला म्हणाला. कारण तुमचा प्रश्न आहे अतीव संकष्टाच्या काळात सुद्धा सदा हसत राहणारा माणूस तोच पूर्णत्वाला पोचलेले असा आहे. आणि तुम्ही चुकीच्या माणसांकडे आलाय. माझ्या आयुष्यात एकही दुःखाचा प्रसंगच घडला नाही. भगवंतानी माझ्यावर खूप मेहरबानी केलेले, खूप दया केलेले माझ्यावर. मला कष्ट नावाची चीजच दिला नाही. माझ्यात सामर्थ्यच देवानी एवढं दिलं, कुठलंही गोष्ट मला अवघड वाटलंच नाही, कुठलंही गोष्ट मला संकट किंवा कष्टाचं असं वाटलंच नाही.
आणि ज्या माणसाने आयुष्यात कुठलंही संकट पाहिलंच नाही आहे त्यांच्याकडे तुम्ही प्रश्न विचारायला आलाय, कसं होणार? मुलं दिग्भ्रांत झाले. अरे आयुष्यात एवढा, आत्ता आम्ही डोळ्याने पाहतो या माणसाला 2 पायच नाही आहेत, तरी हा माणूस म्हणतोय आमच्या जीवनात, माझ्या जीवनात एकही कष्टच आलेले नाहीये, एकही संकट मला माहीतच नाहीये. मुलांना कळलं हाच खरा देवदूत आहे. म्हणाले तुम्ही भले नाही म्हणा पण आम्हाला उत्तर सापडले. म्हणाले उत्तर सापडलं आम्हाला. का? का म्हणजे प्रत्यक्ष तुम्हाला पाहतो आम्ही, तुम्ही कशाला दुःख मानलंच नाही आयुष्यात. माणसं छोट्या 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 गोष्टींना मोठं करून स्वीकारणारी, छोटंसं कष्ट आलेले जीवनात त्याला इतकं मोठं करून घेतात. मोठं का होते ते कष्ट इतकं? एक वेळ चिंतन केले की दुप्पट झाले आणि त्याच्याच बाबतीत दुसऱ्यांदा केले की 3 पट होते. असं दिवसभर केले की त्याचा वजन इतकं वाढत जाते आणि तो संकट इतका मोठं. जितका गुणाकार कराल, जितका अधिक कराल, तुम्ही बेरीज कराल, एकाबरोबर एक, एकाबरोबर एका गोष्टीचा जर 10 वेळ केला तर 10 पट्टीने होतो. आणि त्याच गोष्टीचं वर्षभर जर तुम्ही तेच चिंता करत असाल तर चिंता 365 पट्टीने वाढते, 365 पट्टीने वाढते. आणि ह्याला दुःखच का समजावं? आणि दुःखच का समजावं? माझ्याकरता देवानी एक संधी दिली असं का म्हणू नये? मला मजबूत करण्याकरता देवानी ही व्यवस्था केलेली नसेल असं का मानू नये माणसाने? त्या गोष्टीकडे पाहण्याची दृष्टिकोन आहे. निसर्गात तरी सर्व नैसर्गिक घटना हे घडतच असतात आणि त्या घटनेकडे आपण पाहायचं कसं, पाहायचं कसं, याच्यावरच सर्व काही अवलंबून असतं. म्हणून असं मजबूत माणसं, निश्चिंत माणसं तयार करण्याकरता उपदेश महात्मा विधुरांचा चालू आहे. मजबूत माणूस बनवण्याकरता. निमित्त धृतराष्ट्र आहे, आम्ही सगळी त्याला अधिकारी आहोत ऐकण्याकरता, आम्ही सगळी मंडळी अधिकारी आहोत. आणि त्या 73 वर्षांच्या वृद्धाच्या जीवनात जेवढी कष्ट आले असतील तेवढी तरी आमच्या जीवनात जरूर नाही आहे. आम्हाला काय कष्ट आहे म्हणायचं? एवढा उत्तम शरीर दिला, आणखीन काय कमी आहे? एवढं चांगलं शरीर दिले देवाने. काहींना तरी पायच नसतो, काहींना तरी हातच नसतो, काहींना तरी 2 डोळेच नसतात, काहींना तरी 2 कानच नसतात. आपल्याला तरी एवढं सर्व दिलेले तरी सुद्धा आम्हाला तक्रार, आमची तक्रार आहे. मला काय दिलं यापेक्षा त्याला एवढं का दिलं ह्याचाच आमचा तक्रार जास्त आहे. आमचा दुःखाचा मूळ कारण तिथे आहे. मला माझ्या योग्यतेपेक्षा अधिक मिळालेले आहे असं कधीच वाटत नाही. आम्ही काय केले म्हणून एवढं मिळाले आम्हाला? नेहमी आपण जर विचार केला तर आम्ही जे काय केलेले आहे हे काही ना पाहता आमच्या योग्यतेपेक्षाही भगवंतानी नेहमी अधिकच दिलेले, अधिकच दिलेले. देत असताना त्याच्याबरोबर सगळं येत असते. थोडा सुख येते तर त्याच्याबरोबर थोडं दुःखही येत असते. काय अवघड आहे त्यात? कोणाला येत नाही. काय जनावरांना येणार आहे थोडं? मनुष्य म्हटल्यानंतर आम्ही स्वीकारायला थांबलोय, स्वीकारायला बसलोय तर एक घेत असताना त्याच्याबरोबर दुसरा येत असतो. जसं की थोडासा एक वस्तू मी घेत असताना त्याला चिकटून दुसरं येत असते. म्हणून काय झालं? मला जी हवं ते घेताना आनंद वाटते, ते दुसऱ्यासाठी दुःख का वाटावं? का जी येणारी आहे ते दोघेही सखे आहेत, मित्र आहेत, ते एकमेकांना सोडून राहू इच्छित नाही. मी एकालाच या म्हणतो, एकाला ते सोडून राहा म्हणतो. ते म्हणते तुझ्यासाठी आम्ही का दुःखी होऊ? सुखदुःख हे दोघेही जीवलग आहेत. एका नाण्याची 2 बाजू आहेत. एक आमच्याकडे दिसते, एक पाठीमागे दिसते. आणि एकालाच आम्ही या म्हणतो. ते म्हणतात आम्ही दोघे अलग अलग राहू शकत नाही. एक पुढे गेले की एक मागे आम्ही असतोच नेहमी. मला दुःख जर पुढे गेला तर सुख मी पाठीमागे असतो. आमच्यात अंडरस्टँडिंग आहे.
आमच्यामध्ये समजवत आहे, एक पुढे गेला की एकाने मागे राहायचा, भांडत राहायचं नाही आपण. पण माणसंच अशी आहेत की सगळीच पुढे जायला बघतात, माघार घ्यायला कोणी मागत नाही. त्यांच्यात अंडरस्टँडिंग आहे. फक्त आम्ही स्वीकारणाऱ्यांची मानसिकता नाही आहे. आणि छोट्या छोट्या गोष्टींना मोठं करण्याची सवय आहे. कसली का असे ना, छोटी असते, त्याला खूप मोठं करायची आम्हाला सवय झाली. आणि करून अंगावर घेऊन पडायची सवय झाली. त्याच्यामुळे जणू काही या माणसाच्या याच्यावर आता आकाशच कोसळलं काय की असं वाटावं. बघितलं तर काहीच अर्थ नसते त्यात. येत असतात काही जीवनात, नाही हो काल तरी असं झालं, आज असं झालं, आणि परवा दिवशी असं झाला होता. अशी एक साखळी तयार करतील ना, जी घडलेले नाही ती सुद्धा जोडून 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 घेऊन येतील, बनवतील. जी घडलेली नाही ती सुद्धा कुठून तरी दुरान्वयाने आणून त्याच्याबरोबर जोडून ते दुःख मोठं करतो आपण. लहान करायला बघत नाही, हलका करायला बघत नाही, जड करायला बघतो. आम्हाला सवय झाली, ती संस्कारच आमच्यावर तशी झाली. असं नाही, माणूस मजबूत व्हायला पाहिजे. आलेले हे प्रत्येक गोष्टीला संधी समजून माणूस जायला शिकायला पाहिजे, पुढे चालायला शिकायला पाहिजे. आणि काहीही असो, माणूस काय हरण्यासाठी आलाय? माणूस काय रडण्यासाठी जन्माला आलाय? माणूस हसण्यासाठी जन्माला. आम्ही रडलो तर घरात विचारतात कशाला रडतोयस, किंवा गल्लीत गावात विचारतात कशाला रडतोयस रे, तुला काय रडायला पाठवले का देवाने? पण हसताना का असतो त्याचा कोण विचारतो का? नाही. स्वभावच माणसांची हसनमुखता असायला पाहिजे, आनंद असायचा. आनंद आहे, आणि आनंदी माणूस आनंदी राहिला तर त्याला कोणी विचारत नाही. आनंदी जीवन जगण्याकरता आलेला माणूस जर रडायला लागला तर लोकांना बरं वाटत नाही. कशाला रडतोय, काय रोग झाले तुला, असं सहज म्हणतात. काय रोग झाले तुला, कशासाठी रडतोय, असं म्हणतात आपल्याला. म्हणून माणूस प्राप्त झालेले प्रत्येक क्षण आनंदात कसं व्यतीत करायचं, हे येतील जातील किरकोळ या सर्व गोष्टी असतात. संसारात कुठे नाही आहे. एकदा उन्हाळा येतो तर उन्हाळ्याच्या पाठीमागे पावसाळा येणारच आहे, पावसाळ्याच्या पाठीमागे थंडी ही येणारच आहे. आम्हाला एक सारखंच पाहिजे म्हटलं तर कसं होणार आहे? नाही, निसर्ग आहे. इथेही एका कधी मान तर मानाच्या पाठीमागे अपमान येणार आहे, कधी लाभाच्या पाठीमागे हानी असणार आहे, कधी यशाच्या पाठीमागे अपयश तर अपयशाच्या पाठीमागे यश हे असणारच आहे, कधी विजयाच्या पाठीमागे पराभव असतो, आणि कधी कधी पराभव पुढे येतो, विजय पाठीमागे राहतो. हे येणारच आहेत. मनुष्य म्हटल्यानंतर आपण यांचा स्वीकार करायचा असतो. हे मजबूत माणसांना मनाने असा चिंतामुक्त करण्याकरता, मजबूत बनवण्याकरता महात्मा विदुरांचा उपदेश आहे. त्यातला एक भाग आपण पाहत होतो की मजबूत मनाचा माणूस कसा असतो, तो जीवनात कसं चालतो. त्या अनुषंगाने अनेक गोष्टी ज्यांच्या जीवनातले आपण पाहत होतो ते सांगत होते. ह्याच्याकरता आपण थोडासा दुसरीकडे जाऊन तिथली पाहत होतो. रामायणात जाऊन प्रभू रामचंद्रांचा उपदेश भरतासाठी याच दृष्टीने तो रडत आला होता. त्याला वाटलं की माझा भाऊ आता अरण्यात गेला म्हणजे मी राहायचं कसं, मी कसं जगायचं आता, मला लोक काय म्हणतील आणि माझं मन मला काय म्हणेल, असं तसं बरीच काय काय डोक्यात घेऊन आलं होतं. त्या माणसाला आत्ता संतुष्ट करण्याकरता, त्या माणसाला आत्ता दोन निष्क्रियता दर्शवण्यासाठी इथे आलाय. जो अश्रू घेऊन इथे आलाय त्याला हास्यवदन करण्याकरता केलेले उपदेश, प्रभू रामचंद्रांचा भरताला केलेले उपदेश आपण पाहत होतो. बाळा, दुःखी कधी नाही होणार आपण, आपलं आचरण असं असायला पाहिजे. असे अनेक प्रश्न आपण पाहत आलो. कालच आपण पाहिलं, नास्तिकांचे सहवास तरी करत नाहीस ना तू, का दुःखी होशील. हा, आस्तिकांचा सहवास कर. करत करत एक सुंदर प्रश्न पुढचं, आणि त्या प्रश्नाचंच उत्तरही ते सांगतात. काय बरं, आपल्या घरच्या स्त्रिया सर्व संतुष्ट आहेत ना? भरताला विचारतात.
घरातली स्त्रिया सर्व संतुष्ट आहेत ना? सुरक्षित आहेत ना? ते सर्व सुरक्षित आहेत ना? हे बघा म्हणाले. कुठला समाज असो, कुठलं घर असो, सुखी समाधानी राहायला हवं असेल तर त्या घरातली माणसं सगळी सुखी राहायला पाहिजे. सगळी सुखी राहायला पाहिजे तर त्यांच्या पुरुष मंडळी कुठे कुठे जातात, काय काय करून येतात. पण नुसतं पुरुष सुखी राहून चालत नाही. पुरुषांची सुखदुःख त्यांच्या घरातल्या स्त्रियांवर अवलंबित असते. स्त्रियांवर अवलंबित असते. घरची स्त्रिया जर दुःखी असतील, घरातली कधीही सुखी असू शकत नाही. म्हणून स्त्रिया संतुष्ट असायला पाहिजे. सांगतात ते, स्त्रिया संतुष्ट असायला पाहिजे. घरच्या सगळ्या स्त्रिया संतुष्ट आहेत. तुझी म्हणजे तुझीच असं नाही आहे, अयोध्येतलीच सांगतो. कारण तिथे संस्कार अशी आहेत अयोध्येत. आणि सर्वही सुरक्षित आहेत का, संतुष्ट आहेत का आणि सुरक्षित आहेत का? संतुष्ट कोण असतात? ज्या संतुष्ट स्त्रिया आहेत, त्यांची संतुष्टी जर टिकून नाही राहिली, तृप्ती जर टिकून नाही राहिली, त्या व्यक्तीला हानी आहे, परिवाराला हानी आहे. अप्रत्यक्षरित्या समाज दुःखी होते, राष्ट्र दुःखी होते, राष्ट्र दुःखी होते. म्हणून प्रत्येक घरातली, कारण स्त्री दुःखी असेल तर त्या दुःखी स्त्रियांचा माध्यमातून होणाऱ्या संस्कार त्या घरात नीट होत नाही. स्त्री दुःखी असेल तर त्या घरात बनणारा भोजन सुख नाही देत. घरात स्त्री दुःखी असेल, त्या घरातल्या कोणाच्याही चेहऱ्यावर हास्य फुलणार नाही. घर म्हणजे घर नाही, घर म्हणजे गृहिणी गृहमुच्यते. घर म्हणजे चार भिंतीचं बांधकाम म्हणजे घर नव्हे. त्या घरातल्या गृहिणीलाच घर असं म्हणतात. गृहिणी गृहमुच्यते. घरात गृहिणी असेल तरच त्याला घर म्हणतात, अन्यथा काय ते मठ होईल, आश्रम होईल, मंदिर होईल. गृहिणी संतुष्ट पाहिजे. घरात राहणारी गृहिणी म्हणजेच घर आहे. घर संतुष्ट कधी? जेव्हा गृहिणी संतुष्ट आहेत. गृहिणी संतुष्ट आहे. गृहिणीच का संतुष्ट? गृहिणी संतुष्ट राहण्याचं कारण काय आहे? गृहिणी संतुष्ट न होण्याचं कारण काय आहे? आज मितीस आपण जर बघितलं, गृहिणी का संतुष्ट राहत नाही? हे बघा, प्रत्येक घरात जेव्हा कुटुंब किंवा परिवार थाटतो पुरुष, तेव्हा दोन जीव एकत्र येतात. पुरुष आणि स्त्री हे महिलांकडे काही गुण दिलेले आहेत. हे सर्व गुण एकत्र आल्यानंतरच तिथे सुख नांदत असते. साहस करण्याची सामर्थ्य दिलेली आहे, आधार बनण्याचा गुण दिलेले आहे, तेज दिलेले आहे त्याच्याकडे. अशी बरीच गुण त्याच्याकडे आहेत. एक स्त्री म्हणून काय दिलेले आहे? एक स्त्री म्हणून तिच्याकडेही काही गुण आहेत. मातृत्व गुण दिलेले आहे, पालन पोषण करण्याची सुंदर गुण देवाने दिलेले आहे, प्रेम दिलेले आहे, दया करुणा दिलेले आहे तिला, आणि कोणालाही न दुखवण्याचा एक गुण दिलेले आहे तिला, आणि सगळ्यांना समान दृष्टीने पाहण्याची समानता गुण दिलेली आहे, संयम दिलेली आहे.
तितिक्षा दिलेली आहे भगवंताने तिला, धर्माचरण करण्याची सामर्थ्य दिलेले आहे तिच्यामध्ये. घराबाहेर लागणारे गुण जे आहेत ते त्यांच्याकडे ठेवले, तर घरात जे लागणारे ते यांच्याकडे ठेवले. आजकाल सगळी घराबाहेरही जातो आणि घरातही राहतो, पण सगळ्यांकडे सगळे गुण असायला पाहिजे. अशी माणसं जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्या गुणांचा संयोग होतो, त्यातनं तृप्ती निर्माण व्हायला पाहिजे. आणि जर तृप्ती निर्माण होत नसेल तर कारण काय असेल? काय कारण असेल? घरात स्त्री संतुष्ट न राहण्याची कारण काय असेल? अनेक कारण आहे. एक कारण का आज मी तिचं आपण बघूया. आपल्या घरात संतुष्ट न राहण्याचं कारण काय आहे? कोण असतील ते? एक म्हणजे सगळ्यात मोठं कारण काय असेल? आपलं पूर्वसंस्कार. आपले पूर्वसंस्कार. पूर्वसंस्कार. संस्कार म्हणजे काय असते? पूर्वसंस्कार जर ठीक नसतील तर संतुष्ट नाही राहणार आपण. काय आहे पूर्वसंस्कार? संस्कार म्हणजे नेमकं काय असते? हे एक मूल वस्तू आहे, त्या वस्तूला उपयोग योग्य बनवणं म्हणजे संस्कार म्हणतात सामान्य भाषेत. एक मूळ वस्तू, एक प्राकृतिक वस्तू आहे, एक प्राकृत वस्तूला उपयोग योग्य बनवणं म्हणजे संस्कार म्हणतात. आम्हाला कोणत्या कामाला पाहिजे त्या पद्धतीने त्याला बनवणं. एक लाकूड आहे बाबा, या लाकडाला झाड होता, कापले पडलेले ओंडका, आणि त्याला कामायोग्य बनवणं. कोणत्या कामायोग्य? ज्यांना जी काम पाहिजे त्या कामायोग्य ते बनवायचं आहे. कोणाला काय पाहिजे त्याचं योग्य ते बनवतात. अवजार बनवणार असाल तर काय करेल? घर बनवणारा असेल तर काय करेल? गाडी बनवणारा असेल तर काय करेल? फर्निचर बनवणार असेल तर काय करेल? ज्यांना जसा हवा तसं तो संस्कार देतो त्या लाकडं. आपल्या कामायोग्य तो बनवून घेतो. जसं की माती आहे. माती कोणाला मूर्ती बनवायचं आहे, कोणाला मडकं बनवायचं आहे, कोणाला आणखीन काय पात्र बनवायचं आहे. काय करायला पाहिजे? आधी माती, योग्य माती बघून आणायला पाहिजे. आणून त्याला बारीक चाळणीमध्ये चाळायला पाहिजे. आणि बिनकामाचं आहे ते काढून टाकायला पाहिजे, कामाचं आहे ते ठेवायला पाहिजे. आणि ती माती पाण्यात कालवायला पाहिजे, तुडवायला पाहिजे. आणि एक दिवस नाही, 2 दिवस नाही, त्यात चिकटपणा येईपर्यंत त्याला तोडायला पाहिजे, तुडवायला पाहिजे, तोडायला पाहिजे, तुडवायला पाहिजे. आणि असं करत राहील त्यावेळी मी काहीतरी बनवण्यायोग्य बनते. आणि त्यानंतर मग त्याला आपण जसा पाहिजे तसा आकार देतो. कोणाला पाणी पिण्याकरता मडकं पाहिजे, लोटा पाहिजे, कोणाला आणखीन काय कार्यासाठी काहीतरी पाहिजे, तसा आकार देतो. याला काय म्हणतो आपण? आपल्या कामाला जे हवं आहे तसं बनवून घेणं म्हणजे हे संस्कार असतं. कामायोग्य बनवणे, कृती योग्य बनवणे, त्याला संस्कार म्हणतो आपण. संस्कार म्हणतो. संस्कारामध्ये करतात काय? 3 गोष्टी मुख्य आहेत संस्कारामध्ये. एक पहिलं दोषमार्जन, दुसरं अतिशयादान, आणि तिसरं हीनांगपूर्ती. शब्द कधी कधी जरासा ऐकलेला नसतो ना, हे काय विचित्र काय चाललंय असं वाटते, पण कधीतरी कानावरून जावं. संस्कार म्हणजे नेमका काय असतो? संस्कार म्हणजे पहिलं दोषमार्जन. जी प्राकृतिक वस्तू आहे त्याच्यात काय दोष असतील तर दोष काढून टाकणं. उदाहरणार्थ मी बाजारातनं काहीतरी घेऊन आलोय, फळं घेऊन आलोय, भाजी घेऊन आलो. मग काय करायचं? त्याला काय करायचं? धुवून घ्यायचं. धुवून घ्यायचं त्याला.
स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा, म्हणजे माझ्या उपयोगाला. याला म्हणतात दोषमार्जन. त्यातलं दोष काढून टाकायचा. आरसा खरेदी करून आणला आणि असा लटकावला, काय चेहरा दिसणार का त्यात? नाही आहे. त्यातलं दोष काढून टाकायला पाहिजे. काय काढायला पाहिजे? त्याच्यावर पडलेले धूळ पुसून काढायचं. आणखीन जर स्पष्ट काय दिसत नसेल, जरा असं चुन्ना घ्यायचा, चुन्ना घेऊन त्याला साफ करायचं. कारण वेगवेगळ्या वस्तू साफ करण्याकरता वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तांब्याची भांडी आणलाय, चकाकत नाही, दोष नाही, आतमध्ये जरासा काळपटसारखे दिसते, हो, बाहेर काळपटसारखं दिसतो, हो, दोष काढायचा. कशाने? ताम्रम आम्लेन शुद्धते. तांब्याची पात्र असतील तर आम्ल वस्तू, आंबट वस्तू जे काय असेल, लिंबू असेल, चिंच असेल, हे घेऊन त्यांना साफ करायचं. त्याला संस्काराची ही 3 भाग, 3 प्रकारे संस्कार करू शकतो कुठल्याही गोष्टीवर. पहिलं दोषमार्जन. जे दोष आहे ते दोष काढून टाकणं त्यातलं. मग ते कुठल्याही दगडाची वस्तू असतील, मातीची असतील, लाकडाची असतील, धातूची असतील, आणि एवढंच नाही, पशु पक्षी माणसं कोणी असतील, त्यांच्यातले दोष काढून टाकायचा. दोष काढून टाकायचा. आम्ही असतो, आमच्याकडे काय सगळे चांगले असते? दोष आमच्याकडे जन्मजात काही आलेले आहेत, काही मध्ये शिरलेले आहेत, आणि काही आनुवंशिकतेने आले असतील आमच्याबरोबर, काही कुठे कुठे सहवासाने आले असतील. दोष काढून टाकायलाच पाहिजे ना. दोष धुवून काढायला नको का? दोष धुवून काढायला पाहिजे. धुवून नाही काढले तर तसेच राहतील. याला संस्कार म्हणतात. संस्काराची पहिली पायरी, ह्यालाही संस्कार म्हणतात. धुवून काढणं हे संस्कार. बाकी काही करावं लागत नाही, फक्त धुवून काढणं. 3 प्रकारे संस्कार करता येते. 1 दोष परमार्जन, दोष मार्जन. दोष धुवून काढायचे, घासून काढायचे. आम्ही जे जे करायचं म्हणतो त्यात काय दोष आहेत आणि मला काय अप्रिय आहे त्यातलं स्वच्छ करून घ्यायचं. दुसरं अतिशयादान. जे बघा, अतिशयादान म्हणजे काही काही वस्तू प्राकृतिक आम्हाला जे भेटलेले आहेत, ते जसेचे तसे वापरू शकत नाही आपण. त्यांचा अधिक उपयोग करून घ्यायला बघतो आपण. जसा तसा वापरता येत नाही, अधिक उपयोग करून घ्यायचा आपल्याला. मग जेव्हा अधिक उपयोग करावा लागतो ना, तेव्हा त्यांच्यातलं काही आधिक्य आम्हाला जे ते काय प्रकट करून घ्यायचं आहे, त्यातनंच प्रकट करून घ्यायचं आहे. प्रकट करून घ्यायचं आहे म्हणजे काय? मला एक लाकूड मिळाला, एक दगड मिळाला, मला त्यातनं एक मूर्ती पाहिजे, तर मूर्ती प्रकट करून घेणं, वरचा कचरा काढून टाकणं, आत असलेल्या मूर्तीला प्रकट होण्यास वाव देणं. प्रत्येक व्यक्तीमध्ये मूर्ती बनण्याची क्षमता असते. प्रत्येक लाकडामध्ये, प्रत्येक दगडामध्ये एक मूर्ती दडलेली असते. मला कुठलं घडवायचं आहे यात? मनुष्य म्हणून जन्माला आलेल्या मध्ये प्रत्येकांच्यात काही ना काही आहे. आम्हाला कुठलं प्रकट करायचं आहे? ते संस्काराने प्रकट करू शकतो. आम्ही तशी संस्कार केले तर ती व्यक्ती तशी बनते, प्रकट होऊ शकतं. का नाही होणार? पाहिजे ते होऊ शकतं. त्यातनं प्रकट करून घेणे यांना म्हणतात अतिशयादान. कारण काही गोष्टी, आता बघा, खाणीतनं हिरे काढलेले आहेत, दगडच असते. मग काय करायला पाहिजे? मला पाहिजे तसं करण्याकरता मी काय करायला पाहिजे? काय करायला पाहिजे म्हणजे मी त्याच्याकरता कटिंग करायला पाहिजे. त्याला कटिंग करून जसा पाहिजे तसा पैलू पाडायला पाहिजे त्याला, आणि त्यानंतर पॉलिश करायला पाहिजे. एवढं केलं तर माझा वापरायोग्य बनेल. ते एवढं केले तर माझ्या वापरण्यास ते योग्य बनेल.
याला अतिशय आदान म्हणतो. अतिशय आदान. जसा पाहिजे तसा बनवून घेणं. मला कुसरी लेणी काम करायचं आहे, दगडात तरी नसतो तो. अतिशय तर जे आहे ते बाहेर काढायचं त्यातलं आदान, असं करून घेता येते. आणि प्रत्येक व्यक्तींमध्ये कोणाकडनं काय, कोणाला गायक बनवायचं आहे, त्यांच्यात आहे ते गुण, ते प्रकट करायचं असतो. त्याच्या प्रकटीकरणाला प्रतिरोध करणारी ज्या ज्या गोष्टी आहेत ते हळूहळू काढून टाकायचा. त्याला अभिरुची निर्माण करायचा. आधी त्याला ऐकायचीच इच्छा नव्हती, होय त्याला ऐकेल असं करायचं. ऐकल्यानंतर गाणं म्हणायची इच्छा नव्हती, पण त्याला असं दाखवायचं की ते म्हटल्यानंतर मी म्हणायला पाहिजे असं वाटावं. शिकायची इच्छा नव्हती, हां शिकायला प्रेरित करायचं त्याला. अद्भुत गायक बनेल, वादक बनेल, नृत्यकार बनेल, नृत्यकारती बनतील, काही बनतील. असं जन्मल्याबरोबर कोण शेतकरी झालाय का? नाही आहे ना, संस्कारांनीच झाला. त्याच्यातले काही गुण प्रकट झाले. अतिशय आधार. आणि त्याबरोबर तिसरं आहे भरायचं आहे, उनांग पूर्ती आहे. जे ऊन आहे, ऊन अंग जे आहे त्याचं पूर्ण करायचं. म्हणजे लाकडापासून मी एक वस्तू बनवल्यानंतर मला वाटलं नाही अजून ह्याला काहीतरी करायला पाहिजे. जरासा तांब्याची तार घालायला पाहिजे, ह्यात पितळ्याची तार घालायला पाहिजे, ह्यात काहीतरी अशी सुंदर वस्तू ह्यात घालायला पाहिजे. आणि नाही वाटलं नाही याला जरा असं पॉलिश करायला पाहिजे आणि पारदर्शक रंग लावायला पाहिजे याला, किंवा जसं जसं पाहिजे तसं वेगवेगळे रंग ह्यात भरायला पाहिजे. उनांग पूर्ती म्हणतात. कुठल्या माणसांमध्ये काय नाही आहे ना, जे ऊन आहेत ना त्याच्याकडे ते भरायला शिकायला पाहिजे. त्यांच्याकडे ते गुण भरायचं. ज्या गुणांचा अभाव आहे त्याच्याकडे ते गुण त्यांच्यात भरायचं. अशी अनेक हजारो उदाहरणे बघतो आपण आपल्या इतिहासात, चरित्र ग्रंथामध्ये आपण पाहतो. उनांग पूर्ती. जो माणूस लोळे, ज्याचे हात लोळे, लोकांना वाटत होतं हा काय करणार आहे, जन्मजात लोळे पडलेले हात, पाय हात लोळे पडलेले, असं कितीतरी माणसं जन्माला येतात. होय, हे उनांग पूर्ती करायचं आहे. तर ह्याला चांगलं हे ऊन पण आहे ना, याचा फायदा घेऊया म्हणाले. कसं घ्यायचं? हे जे लोळे पडलेले आहेत, फिरकी गोलंदाजीला बरं आहे. फिरकी गोलंदाजीला ही हात ही देवाने अनायाशी दिलेले. म्हणून आपल्या देशात असा एक लोळा माणूस होता, फिरकी गोलंदाज बनला, मैसूरचा होता. जीवून आहे ना, ते भरून काढण्याची अनेक युक्ती आहेत, अनेक युक्ती आहेत. ज्या माणसाची उंची अधिक आहे त्याचा वापर कसा करावा, उंची कमी आहे त्याचा वापर कसा करावा, जाडी कमी जास्त आहेत कसं वापरावं, बुद्धी अधिक कमी आहेत, सगळ्यांना एकसारखी नसते, तर त्याचा भरती कसं करायचं, करून आपला वापर योग्य कसं बनवायचं. एक व्यक्ती या 3 दृष्टीने संस्कारित होत असते. एक व्यक्ती संस्कारित होते ते या 3 गोष्टीने. आणि संस्कारांचा अभाव असेल, व्यक्ती अपूर्ण राहते. अपूर्णता माणसांना दुःख देते. व्यक्तीला परिपूर्ण बनवण्याकरता संस्कार लागतात. आम्ही आज ज्या पद्धतीने राहतो, जेवढा वागतो, मग आमच्या वागण्याने कोणाला सुख कोणाला दुःख जर प्राप्त होत असेल, त्याला कोण कारण आहे? माझे संस्कार कारण आहेत, अन्य कोणी कारण नाही. घरातली माणसं
असंतुष्ट राहण्याचा मुख्य कारण कुठलं असेल, कोणी का असे ना, मुख्य कारण कुठलं असेल तर संस्कारांचा अभाव. का? या घरी येण्याकरता जे लागणार आहे तेवढी पूर्ण करून पाठवले का? एकांच्या दृष्टीने पाठवले, एकांच्या दृष्टीला नाही पाठवलं. का? त्यांना जसं पाहिजे होतं तसं पाठवले, पण ज्या घरात आलेले त्या घराला पाहिजे तसं नाही झालेले. मी म्हटलं ना की एक वस्तू एक दृष्टीने तयार केलेले, आता तीच वस्तू दुसऱ्या कामासाठी वापरायला निघालो तर ज्यांना त्याचं जे पाहिजे ती वस्तू ती हे देईलच असं नाही, तृप्ती देईलच असं नाही. म्हणून आमच्या घरांमध्ये असंतुष्टी असेल, असंतुष्टीचं सगळ्यात महत्त्वाचं कारण कुठलं असेल? संस्कार. ही संस्कार जन्माला येण्यापूर्वीपासून सुरू होते आणि या घरात येईपर्यंत चालूच असतात. बघा, गर्भाधान संस्कार आहे. गर्भाधान संस्कारामध्ये पती पत्नी कोणत्या मानसिकतेत असायला पाहिजे याच्याकरता सुद्धा प्रशिक्षण आहे. संस्कार पाहिजे तसे, तर त्यांना हवं तसं ते बाळ जन्माला घालू शकतात. एवढंच नाही, बाळ ही शोधत असते की मला आई वडील कसली पाहिजे हे शोधत असते, आणि आई वडिलांजवळ ती पात्रता असेल तर ह्यांच्याकडेच येते, ते दुसरीकडे नाही जाणार. आम्ही बरीच मंडळी समजतो की आम्ही बाळाला जन्म घालतो, आम्ही त्याच्या पालक आहोत. नाही, बाळ ही आपल्याला अनुकूल स्थान शोधत असते. हे सायन्सने सिद्ध केलेले. बाळ ही शोधत असते कोणाच्या घरात जन्माला यावं, कोणाच्या घरात जन्म घ्यावं, ती जागा शोधत असते. आमच्या उपनिषदांमध्ये अनेक दृष्टांत आहेत याकरता. अधिप्रजनन शास्त्र जे शास्त्रात, आयुर्वेदामध्ये सुद्धा याकरता अनेक प्रमाण आहेत. आणि आमची जी महर्षी होऊन गेलेले बृहदारण्यकादी उपनिषदांमध्ये सुद्धा, गर्भादी उपनिषदांमध्ये सुद्धा खूप मोठं संशोधन त्या काळात केलेले की कुठे जन्म घ्यावं याकरता बाळ शोधत असते जागा, आणि जिथे पात्रता असते ते पात्र जागेत ते येऊ पाहत असते. त्याच्याकरता तयारी आहे का, माझ्यासारख्याने जन्म घेण्याकरता यांची तयारी आहे का या घरात, तेही पाहत असते. आणि आम्ही प्रार्थना करत असतो की मला असं व्हायला पाहिजे, तसं व्हायला पाहिजे. त्याच्याकरता आमची तयारी किती आहे? फार कमी असतो. आता हल्ली पूर्वी खूप तयारी करत होते. सीमंतोन्नयन विधी होते 7व्या-8व्या महिन्यात करतात काहीतरी, ज्याला आपण ओटी भरणी वगैरे काहीतरी म्हणतो. सीमंतोन्नयनमध्ये काय करतो आपण? बाळाची जी आकांक्षा आहे ते सगळी परिपूर्ती करायची. बाळाची जेवढी अपेक्षा आहे ते सर्व परिपूर्ती करायचं आहे तिथे. बाळ मातेच्या माध्यमातून आपली सगळी आशा आकांक्षा प्रकट करत असते. त्याला खायची इच्छा काय, प्यायची इच्छा काय, ऐकायची इच्छा काय, पाहायची इच्छा काय, हे प्रकट करत असते. आणि त्या अनुषंगाने आपण वातावरण जर निर्माण करून दिली तर बाळ संतुष्ट राहते आणि संतुष्ट बाळ जन्माला येते. आणि ते बाळाचा न ऐकता आम्ही काय 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 जर केलं, विपरीत जन्माला येतं, ते पीडा देणारी जन्माला येतं. का? त्याला कारण त्याच अवधीत त्याची बुद्धी विकासाचा कार्य, त्याचा मेंदू विकसित होण्याची प्रक्रिया सुरू झालेली असते. 7व्या महिन्यापासून त्याच्या मेंदू विकासाचा प्रक्रिया सुरू झालेली असते. त्याच वेळी ती काय काय, कारण ज्यावेळी मेंदू विकसित होते त्याच वेळी त्याला कळतंय की मला आता काय हवं काय नको. आणि त्या गोष्टी ज्याला आपण डोहाळे जेवण म्हणतो. बऱ्याच लोकांना असं वाटतं की ही परंपरा आलेली आहे, उरकून टाका. परंपरा नाही, ही सायन्स आहे, विज्ञान आहे. बाळ आपली इच्छा सर्व, संतुष्ट बाळ जन्माला यायला पाहिजे, संतुष्ट व्यक्ती आयुष्यात जन्माला यायला पाहिजे, तर त्याला तिथूनच सुरू करावं लागते.
मग नंतर आपण ही सर्व व्यवस्थित परिपूर्ती केली की जातसंस्काराकडे जातो. जातसंस्काराकरता म्हणजे बाळाला जन्म घेण्याकरता, बाळाला जन्मासाठी वातावरण तयार करणं. काय वातावरण तयार करायचं? 1 महिना आधीपासून आमच्याकडे पूर्वी त्याच्याकरता वातावरण तयार करत होते. म्हणजे काय? कोणत्या ठिकाणी बाळाला जन्माला येण्याकरता स्थान ठरवत होते. विशेष करून आमच्या आयुर्वेद आणि उपनिषद शास्त्रामध्ये नैऋत्य दिशा त्याच्याकरता सांगितली गेलेली. घरच्या नैऋत्य दिशेला असणाऱ्या खोलीमध्ये 1 महिना आधी खोली स्वच्छ सारवावं, धुवावं, सारवावं आणि निर्जंतुकीकरण करून घ्यावं. त्याच्यात हवनादी करून, अग्निहोत्री आदी करून त्याला स्वच्छ करून घ्यावं. आणि तिथे जे जे शयनादी आसन जे लागतील, त्यानंतर प्रसूती करता लागणारी सर्व बैठक, आसन, पाठ, वीट काय लागतील ते सर्वही स्वच्छ आणि निर्जंतुकीकरण करून ठेवावं. अग्निसंस्कार करून ठेवावं. म्हणजे अग्निसंस्कार म्हणजे तिथे अग्नी पेटवून ठेवला, त्याची उष्णता त्या खोलीत भरली की सगळी जंतू मरावी, नाही शिवावी, असं वातावरण तयार करायचं आहे त्या खोलीत. आणि कपडे गिपडे सगळी बघा, एवढी एवढी हात रुमालासारखे कपड्यापासून जे जे लागतात ते सगळ्या वस्तू, नाळ कापण्याकरता लागणाऱ्या सुरीपासून सगळ्या वस्तू तयार ठेवणं जातसंस्कारासाठी. मग अजून प्रसूतीला 2-3 दिवस असताना त्याच्या आधी त्या खोलीमध्ये यज्ञ संपन्न करावं आहे, हवन करून घ्यावं, शुद्ध होते. आणि एवढंच नाही आहे, बाळ जन्माला येण्यापूर्वी 3 दिवस आधीच वादन, गायन ह्या सगळ्या गोष्टी तिथे बाहेर तयार ठेवावं आणि ऐकवत राहावं. 3 दिवस आधीपासूनच कथा ऐकवावं, गायन ऐकवावं, वादन ऐकवावं, वेगवेगळी वाद्य सुंदर सुंदर सुंदरच त्याला ऐकायला मिळायला पाहिजे. माता ती संतुष्ट राहायला पाहिजे. आणि त्यानंतर ज्या दिवशी बाळ जन्माला येणार त्याला सूतग्रह असंच नाव आहे. त्या खोलीला सूतग्रह असंच नाव आहे किंवा सूतिकाग्रह असं नाव आहे. ते खोलीला नाव देतात, सूतिकाग्रह आहे. आणि बाळ जन्माला येते. आल्यानंतर नाळ कापण्यापूर्वी, काही शास्त्रांमध्ये नाळ कापण्यापूर्वी, काही शास्त्रांनी सांगितले की नाळ कापल्यानंतर सोन्याची एक शलाखा घ्यायचं, म्हणजे तार शलाखा, तूप आणि मधामध्ये बुडवून बाळाला त्याचा चाटण द्यावं, ज्याच्यामुळे बाळाची मेधा वाढेल, बुद्धी वाढेल, बाळाच्या आयुष्यातला प्रतिकार शक्ती वाढेल. आणि मग नंतर ते नाळ कापावं. काही शास्त्रांमध्ये आधी सांगितले, काही शास्त्रांमध्ये नाळ कापल्यानंतर सांगितले. समजा त्या दिवशी नाही जमलं तर त्यांनी सांगितले ठराविक दिवस 1 महिन्याच्या आत ही विधी करायची. असं आमच्या व्यक्तित्व निर्माणासाठी निर्माण केले गेलेले जे संस्कार आहेत ते संस्कार आम्ही विसरलो. आणि काय काय हव्यासापायी बऱ्याच गोष्टी आम्ही तिलांजली दिली, बऱ्याच गोष्टींना तिलांजली दिली. आणि त्याचा परिणामही नंतर आपण हळूहळू संसारात बघतो. आणि आम्ही अशा गोष्टी सांगायला लागले की बऱ्याच लोकांची डोकं भनभनते. अरे आपण 21व्या शतकात आहोत की पाषाण युगात आहोत, अशी प्रश्न करणारी काही शतमूर्ख आपल्या समाजात आज आहेत अजून. कारण कोल्ह्याला द्राक्ष आंबट आयुष्यात कधी त्यांनी पाहिलं नाही, त्याची प्रयोगही पाहिला नाही, ते शास्त्रही ऐकलेलं नाही, त्याचा वैज्ञानिक पार्श्वभूमी त्यांनी कधी पाहिला नाही. आणि जे आपल्याला आकलन होत नाही त्याला अंधश्रद्धा म्हणायचं, ही एकच त्यांची पाठ आहे, तोंडपाठ आहे, असं नाही. आणि मग नंतरचे 1000 उदाहरण देतील. आमच्या लोकांनी ज्यावेळी वारमर नव्हते
त्यावेळी अग्गिष्टिका ठेवण्याची पद्धत आमच्यात होती. ज्यावेळी आमच्याकडे इन्क्युबेटर्स नव्हते ना, ती व्यवस्था आमच्या लोकांनी केली होती. बाळंतीण महिलांनी काय करावं, आणि आमच्या आरोग्यशास्त्र आयुर्वेदामध्ये हे प्रजननशास्त्र विधी सांगत असताना प्रत्येक 6 तासाला सुरुवातीला 6 पेक्षाही कमी अवधीला दूध पाजत जावं. जसं जसं बाळ पुढे जाईल तसं कमीत कमी 6 तासाला एकदा दूध पाजलीच पाहिजे. त्या बाळा किती दूध पाजावं, किती वेळ पाजावं, इथपर्यंत सगळी सैद्धांतिक रूपाने सर्व आमच्याकरता लिहून ठेवलेले आहे. पण आमच्याच बऱ्याच लोकांचे लक्ष त्या शास्त्रांकडे नाही गेलं. का? आम्ही जरासं इंग्लिश लिहायला वाचायला जे शिकलो ना, आम्हाला असं वाटायला लागले की इंग्लिश शिकलो म्हणजे आत्ता आमच्या स्वर्गाच्याही वरती आहोत, असं काही मूर्खांना आभास झाला. इंग्लिश लिहिता वाचता आल्यामुळे त्यांना वाटले की आम्ही आत्ता वैज्ञानिक बनलो. भाषा एक माध्यम आहे केवळ. मग ती संस्कृत असे ना, हिंदी असे ना, मराठी असे ना, कानडी असे ना, मल्याळी असे ना, काय कोंकणी असे ना, कुठले असे ना, ही एक माध्यम आहे. पण त्या माध्यमामुळे मी फार मोठं झालो म्हणणं केवढी मूर्खपणा ठरेल. 4 शब्द मला चांगलं बोलता आल्याने मी फारच मोठं आहे असं बऱ्याच लोकांना वाटते. आणि त्यांना वाटते की ही संस्कृत म्हणजे तुच्छ आहे, ही हिंदी म्हणजे तुच्छ आहे, मराठी मागासलेले लोकांची. आम्ही पुढारलेली माणसं, हे पुढारलेली कुठे, हे गटरीत आहेत. पुढारलेली पुढे जाऊन कुठे, गटरीत पाणी पित आहेत. इथे का पडलंय? मग काय करणार? जिथे जन्माला आले होते त्याचं ग्रहण केले, तिथे घेऊन गेले. ते जी दारू जिथे जन्माला येते ती आपल्या माहेरी घेऊन जाणार त्याला. मग गेले तिथे. ते दिवसभर आम्ही सांगतो लोकांना, विज्ञानशास्त्र सांगतो, आणि संध्याकाळी तेच आम्ही करत असतो. मी अनेक विज्ञानी लोकांना पाहिलेले, शरीराला जे जे अपायकारक म्हणून पेशंटना सांगत असतात आणि तेच गोष्टी ते करत असतात. मी अनेक डॉक्टरना असं पाहिलेलं आहे की सिगारेट, चाईन स्मोकिंग करणारे आहेत. का यांना अक्कल नाही आहे, ज्ञान नाही आहे? अनेको लोकांना मी असं सांगताना ऐकलेलं आहे की ज्यांची लिव्हर खराब झालेले, दारू पिऊन तुझं लिव्हर खराब झालं, दारू प्यायलास तर पुन्हा मरशील बघतो, त्याला दरडावून सांगताना मी पाहिलेले. पण ह्याला मात्र दर दिवशी संध्याकाळी लागते. का? मी सायंटिस्ट आहे, मी विज्ञानी आहे, मला चालते, तुला नाही चालणार, कारण तू वाचलेलं नाही त्यामुळे तुला चालत नाही. मी वाचले, मला चालते, असा त्यांचा आविर्भाव असतो. भाषेने कोणी माणसं मोठी होत नाही. आमची शास्त्र थोडंसं उघड्या डोळ्यांनी पाहायला शिकायला पाहिजे. सगळ्यांना दूषण देणं योग्य नाही. अशी जन्मारंभापासून मृत्यूपर्यंतची किंवा आम्ही युवा होईपर्यंतची जेवढी काही संस्कार आहेत ना, ही खूप मोठी आम्हाला योगदान देणारी आहे. प्रत्येक संस्कारामध्ये काही ना काहीतरी लपलेली आहे, ती समजून घेतली. आम्ही संस्कार करतो बरीच मंडळी, त्यात काय आहे हे समजून घेत नाही. त्याच्यामुळे जसं की पाणी आहे जमिनीखाली, मातीखाली पाणी आहे, माती काढली तर पाणी प्रकट होईल ना, अन्यथा माझ्या जमिनीत 2 इंच पाणी आहे का 3 इंच पाणी वाहतच राहते, ते मला काही प्रयोजन होत नाही. तसं आमच्या ज्या काय धर्मशास्त्राचे सिद्धांत आहेत यांचा जर वापर नाही केली तर जमिनीखालची पाणीच आहे, त्याच्यावरच्या माती काढून टाकून त्यांना पाहून त्याचा उपयोग करून घेतली पाहिजे. म्हटलं ना की आमच्या घरात जो दुःख निर्माण होतो, असंतुष्टी जी आहे, असंतुष्टीचे आद्य जननी कोण असेल तर आमची संस्कारहीनता. मग ते संस्कारहीनता सगळ्यांचीच असणार. घरात दुःख का निर्माण होतो? घरातल्या माणसांना ज्या पद्धतीची संस्कार पाहिजे होते, कुठल्या संस्कार पद्धतीची संस्कार? बघा, शरीर एक स्थूल शरीर आहे आपलं, आणि दुसरं एक सूक्ष्म शरीर आहे, आणि या दोन्हींनाही कारणीभूत असणारं एक कारण शरीरही आता आहे. मग त्याला वैज्ञानिक भाषेत वेगवेगळी नावं असतील. स्थूल शरीर म्हणजे हे इंद्रिय संपन्न असणार आहे. ह्याच्यात बघा, कान आहेत, डोळे आहेत, नाक आहे, जीभ आहे, तोंड आहे, त्वचा आहे, पाय आहेत, हात आहेत, गुह्यांग आहे,
गुदांग आहे, हे सगळे आहेत ना आपल्याकडे. पण ही सगळे आपापली कार्य करतात. कशाने करतात? कान ऐकतात. काय ऐकतात? काय असेल ते ऐकतात. जीभ काम करते, बोलण्याचं पण काम करते. काय बोलावं याचा संस्कार त्याला असेल तर ते स्वतःला आणि अन्यांना हित होईल असंच बोलेल. आणि असं बोलला तर त्या घरात कधीही बोलण्याने दुःख होणार नाही. त्या घरात सगळ्यांना जर बोलण्याची संस्कार चांगले असतील, मला असंच का बोलले, तसंच का बोलले, ही प्रॉब्लेम नाही येणार. जीव आहे, त्याला काय खावं काय नाही खावं हे जर संस्कार असेल तर त्या घरातली माणसं आजारी नाही पडणार. डोळ्यांना काय काय पाहायला पाहिजे याची एक चांगली यादी सोपवली आणि त्याचे संस्कार दिले तर डोळे कधीही दुःख देणार नाही. असा अंग प्रत्यंगाला संस्कार महत्त्वाचे असतात. आम्ही संस्कार कितपत देतो? फार कमी माणसं देतो. आजकाल आम्हाला धकाधकीच्या जीवनात मुलाबाळांवर संस्कार करायलाच वेळ नाही. बरीच मंडळी असं समजतो की आपल्याला आपलं करिअर करायचं, याला घाल पाळण्याघरात. पाळण्या अनिवार्यता बनली शहरातल्या लोकांना, त्याच्याशिवाय आम्हाला आता गतीच नाही म्हणतात. कारण सगळ्यांना करिअरची हाव सुटलेली आहे. पती पत्नी दोघेही कष्ट करणार नाही. एकट्यांच्या ह्याच्यावर आता संसार चालत नाही. वास्तविकताही असू शकतं, पण जसं पाहिजे तसं चालत नाही. पाहिजे तर कसंही चालू शकतो. मला माझं करिअर महत्त्वाचं आहे, माझ्या बाळाचा करिअर नगण्य आहे. मी एकानं बघितलं, दोघेही उच्च सुशिक्षित होते आणि बाळ विकलांग जन्माला आला. ते दर तासाला फिट्स येत होते आणि आयुष्यभर झेलतात ते. मी डॉक्टरनं विचारलं, हे असं का झाले? नाही, हे करिअर करायला गेले त्याच्यामुळे असं झालं म्हणा. गर्भावस्थेमध्ये ज्या गोष्टींची पालन करायला पाहिजे होते तर न केल्याचा परिणाम आहे. आमच्यात चढाओढ सुरू झाली, तुम्ही करता ते आम्ही का करू नये सुरू झाले. मग आमचाही तेवढंच अधिकार नाही, दोघांचेही अधिकार वेगवेगळे, दोघांचंही कर्तव्य वेगवेगळी आहेत. त्यांची कर्तव्य मी नाही पार पाडू शकत. पुरुषभर म्हटला तुझ्या पेक्षाही मी भारी करून दाखवेन म्हटला, आणि स्त्री म्हटली एका बाळाला जन्माला घालून दाखव. काय त्याच्या पोटात बाळ जन्माला येणार आहे? नाही येणार आहे. जी कार्य ज्यांच्यासाठी दिलेले भगवंतांनी त्यांनीच करायचं आहे ते, आणि त्याला अनुकूल्य संस्कार, अनुकूल्य वातावरण निर्माण करून घेणं त्यांचं काम. आणि त्यात कमी पडलो तर पुढची पिढी बर्बाद होते आणि आम्ही आयुष्यभर दुःखी राहतो, आयुष्यभर दुःखी राहतो. म्हणून हा खूप मोठा विषय. तर एकच हे की घर संतुष्ट न राहण्याचं कारण खूप आहेत. त्यातलं एक बघितलं आपण, एक बघितलं, आणि कारण समजणं आणि कारणावर उपाय शोधणं, कारण त्याचा दुष्परिणाम आणि हे परिणाम होऊ नये म्हणून करावयाची उपाय जर आपण शोधला आणि उपाय जर केले तर आपण कमीत कमी राहिलेल्या आयुष्यात तरी आपण चांगलं राहू शकतो. याकरता संस्कारासंबंधात आपण बऱ्याच वेळ ऐकलेले आहोत, बोललेले असो, परंतु या प्रसंगामध्ये प्रभू रामचंद्र प्रश्न विचारतात, घरातली सर्व संतुष्ट आहेत ना? महिला, सर्व महिला सुरक्षित आहेत ना? तू ठेवला असशील असं मला वाटते, पण आहेत ना असं विचारतात. त्या अर्थी आम्हालाही हे प्रश्न आहे विचारलं की आमच्या घरातले संतुष्ट आहेत का, सुरक्षित आहेत का? मग नसतील तर काय कारणास्तव नसतील, मग त्या कारणाचा परिणाम काय होईल आणि त्याचा उपाय काय केला तर आपण आपलं जीवन. नाहीतर बऱ्याच लोकांना वाटते घडून गेलं 5-7 हजार वर्षापूर्वी, आत्ता हे कशाला
आत्ता काय नवीन काय सुचत नाही का, नवीन काय का, नित्य नूतन आहेत ते, कधीही उपयोगाला येणारे आहेत. त्या दृष्टीने फक्त पाहायला पाहिजे त्याच्याकडे. आणि जे बुरसटलेले आहेत त्यांना काही नवीन दिले तरी ते बुरसटलेलेच दिसते त्यांना. म्हणून त्यांच्याकरता नाही आहे, आपल्या सगळ्या सामान्यांसाठी. म्हणून की जी संस्कार कुटुंब सुखी ठेवणार आहे त्या संस्काराच्या संबंधात आपण पाहिलं. आणि निश्चितच घर संतुष्ट राहण्याकरता संस्कार काय असायला पाहिजे आणि काय नसायला पाहिजे हे कोणी कोणाला सांगायची गरज आहे असं मला नाही वाटत. काय काय कारणास्तव असंतुष्टी आहे त्याच्याकरता लागणारी संस्कार, मी सुरुवातीला म्हटलं ना की जे त्या कामाला योग्य बनवणारी जी गोष्ट आहे तीच संस्कार आहेत. मग आम्हाला गार्हस्थ जीवनामध्ये हे गार्हस्थ जीवन यशस्वी करण्याकरता लागणारी जी काय गोष्टी आहेत ती त्यात असायला पाहिजे एवढंच. आणि निश्चितच आपण तशी संस्कार प्राप्त करूया आणि जीवन संतुष्टी मिळवूया. मिळवण्याची बुद्धी शक्ती सद्गुरु भगवंत सर्वांना देव, गुरुचरणी प्रार्थना. राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वराय नमः. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊराजाय नमः. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काडसिद्धेश्वराय